नमस्कार मंडळी, काही दिवसात आपल्याला खरीप हंगाम चालू झालेला बघायला मिळेल। जर तुम्ही सोयाबीनची लागवड करीत असाल तर सोयाबीनमध्ये जबरदस्त उत्पादन, भरघोस उत्पादन घेण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करावे, संपूर्ण नियोजन आपण जाणून घेऊ। सर्व घटक जाणून घेऊ। जमिनीची निवड, जमिनीचे प्रकार कशा प्रकारे निवडावे, पेरणी कशी करावी, खत व्यवस्थापन कसे करावे आणि त्यासोबतच बीज प्रक्रिया कशी करावी, सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया कशी करावी याची संपूर्ण माहिती आणि बेड कोणत्या पद्धतीने आणि किती अंतराने फाडावे हे पण आपण जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण नियोजन समजून येईल। मित्रांनो, सर्वात आधी आपण बघू जमिनीची निवड। सोयाबीन हे सर्व प्रकारच्या जमिनीत येतो। हलकी जमीन, भारी जमीन तसेच मध्यम भारी जमिनीत सोयाबीन चांगल्या प्रकारे आलेला दिसतो। फक्त हलक्या जमिनीत थोडं चांगलं व्यवस्थापन करण्याची गरज असते। तर अशा प्रकारे आपण सर्व जमिनीच्या प्रकारात आपण सोयाबीन हे पीक उत्तम प्रकारे घेऊ शकतो। आणि तसेच वाणांची निवड करताना आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती जास्त असलेले वाणांची निवड करायची आहे। कारण फायटोप्थेरा, येलो मोझॅक आणि चारकोल रॉट यांसारख्या रोगांची समस्या आपल्याला सोयाबीनमध्ये येत्या काही काळात म्हणजेच 2-3 वर्ष झालेल्या बघायला मिळत आहे। तर ही समस्या थांबवण्यासाठी आपल्याला चांगले रोगप्रतिकारक शक्ती असलेले सोयाबीनची निवड करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला RVSM 1135, RVSM 1210, MEUS 725 हे सुद्धा थोडेफार रोगप्रतिकारक शक्ती 4 दाण्यांच्या शेंगा असलेले वाण आहे। आणि यासोबतच बूस्टरची हुतुतू किंवा खोको याची आपल्याला लागवड करायची आहे। मी याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, नक्की बघा। तुम्हाला तर शेतकरी मित्र जे सांगत आहे या वाणाची लागवड करा, ते वाण शेतकरी मित्रांनो रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्या वाणांची भरघोस उत्पादन देणारे आहे, पण रोग आल्यावर ते काहीच उत्पादन देत नाही, म्हणून त्या वाणाची आपल्याला निवड करायची नाही। रोगप्रतिकारक शक्ती जास्त असलेल्या वाणांची निवड करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला वाणांची निवड करायची आहे। मंडळी, आता आपण जाणून घेऊ सोयाबीनमधली बीज प्रक्रिया। बीज प्रक्रिया करताना आपल्याला 3 प्रकारे आपण बीज प्रक्रिया करू शकतो। एक थायरमची, जे सोयाबीनच्या बोरीतच आपल्याला पॉकेट बघायला मिळतो थायरमचा, त्याच्याद्वारे, किंवा ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम त्यासोबतच PSB याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो। म्हणजेच ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशकचे काम करते आणि रायझोबियम हे उगवण क्षमता चांगल्या प्रकारे वाढवण्याचे काम करते। आणि ही जैविक बीज प्रक्रिया आहे शेतकरी मित्रांनो। जैविक बीज प्रक्रिया करताना आपल्याला ही 2-3 तासा अगोदर करायची आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा लागवड कराल त्याच्या 2-3 तासा अगोदर ही बीज प्रक्रिया करायची आहे, जेणेकरून तुम्हाला या बीज प्रक्रियेचा फायदा होईल, उगवण क्षमता पण वाढेल आणि बाकीच्या रोगांपासून संरक्षण होईल। तर अशा प्रकारे आपण ही जैविक बीज प्रक्रिया करू शकतो। आणि जर तुम्हाला रायझोबियम हे तर कृषी महाविद्यालय यामध्ये आपल्याला रायझोबियम हे भेटून जाईल, ट्रायकोडर्मा पण भेटून जाईल। तर अशा प्रकारे जैविक बीज प्रक्रिया करू शकतो। आणि तिसरी म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया। रासायनिक बीज प्रक्रियामध्ये आपल्याला थायमिथॉक्झॅन हे घटक वापरायचे आहे, या घटकाचा बीज प्रक्रिया करायची आहे। तर हे झाले शेतकरी मित्रांनो सोयाबीनमधील बीज प्रक्रिया। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ पेरणी कालावधी। पेरणी आपल्याला 100 मिली ते 150 मिली पाऊस झाल्यावर करायची आहे। म्हणजेच 15 जूनच्या जवळपास आपल्याला जून महिन्यातच ही पेरणी करायची आहे सोयाबीनची। जुलै महिन्यात ते लेट होऊन जाईल आणि आपल्याला उत्पादनात कमी जाणवेल। तर आपल्याला जूनमध्येच करायची आहे, 15-20 जूनच्या दरम्यान 100 ते 150 मिली पाऊस झाल्यानंतर। कारण 100 ते 150 मिली पावसात आपण पेरणी केली, जर पावसाचा खंड पडला तर तो ओलावा राहील आणि आपल्या सोयाबीन पिकाला त्याचा पाण्याचा ताण बसणार नाही। आणि उगवणपूर्व तणनाशक आपण जे मारतो, प्री इमर्जन्स तणनाशक, ते चांगल्या ओलाव्यात मारावे लागते, तेव्हाच त्याचा रिझल्ट मिळतो। म्हणून प्री इमर्जन्स तणनाशक मारण्यास पण आपल्याला फायदा होईल। तर अशा प्रकारे आपल्या पेरणी या कालावधीमध्ये करायची आहे, 15 ते 20 जूनच्या दरम्यान। मंडळी, आता आपण जाणून घेऊ पेरणी कशी करावी। पारंपरिक पद्धतीने पेरणी आपल्याला टाळायची आहे। BBF किंवा बेडने आपण पेरणी करायची आहे, टोकनद्वारे पेरणी करायची आहे। टोकनमध्ये आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला त्या 2 झाडातील अंतर वाढवायचे आहे। आणि याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवीन, बेडवर पेरणी कशा प्रकारे करावी याच्यावर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। सध्या तुम्ही जाणून घ्या BBF तसेच टोकन
म्हणजेच बेडमध्ये आपल्याला पेरणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने पेरणी आपण केली तर पावसाचा खंड जरी पडला तरी सरीमध्ये पाणी शोषून राहते. 7-8 दिवससुद्धा आपल्याला पाण्याचा खंड पडला तरी सरी ओली असल्याच्याने सोयाबीन पिकाला पाणी मिळत राहील. तर अशा प्रकारे म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला BBF किंवा बेडमध्ये आपल्याला सोयाबीनची लागवड करायची आहे. मंडळी, आता आपण सोयाबीनमध्ये खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे जेणेकरून आपल्याला उत्पादनात चांगले प्रकारचे उत्पादन मिळण्यास मदत होईल. खताचा तुटवडा आहे शेतकरी मित्रांनो, म्हणून आपल्याला योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जर 10-26-26 किंवा 8-21-21, 9-24-24 अशासारखी बॅग असेल तर एकरी 1 बॅग आपल्याला वापरायची आहे. किंवा जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट जरी वापरले तरी योग्य आहे शेतकरी मित्रांनो. सिंगल सुपर फॉस्फेटसोबत सल्फरची मात्रा आपण सोयाबीनला देऊ शकतो. सल्फर हे तेलबिया पिकांसाठी उपयुक्त ठरते, दाणा टच्च भरण्यासाठी उपयुक्त ठरते. शेतकरी मित्रांनो, सल्फर देणे गरजेचे आहे आपल्याला सोयाबीनला. आणि जर भारी जमीन असेल तर आपण खत व्यवस्थापन करताना रासायनिक खताचा कमी प्रमाणात डोस करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे शेणखत असेल तर शेणखतचा वापर केल्यास तुम्हाला चांगला फायदा, आपली जमिनीला पण फायदा होईल आणि तुमच्या पिकाला पण सुद्धा फायदा होईल. शेणखतचा तुम्ही वापर करू शकता. जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर घेऊन काही फायदा नाही शेतकरी मित्रांनो, उगाच आपला खर्च वाढेल. शेणखत घ्यायला गेलं तर खूप महाग आहे शेतकरी मित्रांनो, ते आपल्याला परवडेल नाही. तर शेणखत असेल तर तुम्ही वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करायचे आहे. आता तण व्यवस्थापन करताना आपल्याला 2 प्रकारे तण व्यवस्थापन बघायला मिळते. ते म्हणजे प्री इमर्जन्स, जे आपण उगवणपूर्व तण व्यवस्थापन करतो ते प्री इमर्जन्स हर्बिसाईड त्याला म्हणतात. आणि पोस्ट इमर्जंट हर्बिसाईड म्हणजे सोयाबीन उगवल्यानंतर आपण जे 20-25 दिवसांनी तणनाशकचा फवारा करतो त्याला पोस्ट इमर्जंट हर्बिसाईड असे म्हणतात. आता प्री इमर्जन्स हर्बिसाईडमध्ये आपण स्ट्रॉंग आर्म, डायक्लोझम हे घटक असणारे स्ट्रॉंग आर्म किंवा टाटाचे मार्क, हे स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक आपल्याला तूर असेल तरी तुरीला काही इजा न करता तणाचा योग्य विल्हेवाट लावला जातो उगवाच्याच आधी. तर अशा प्रकारे आपण स्ट्रॉंग आर्म किंवा टाटाचे मार्क हे डायक्लोझम घटक असणारे तणनाशक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला उगवणपूर्व व्यवस्थापनात, तण व्यवस्थापनात FMCचे ऑथॉरिटी हे पण सुद्धा चांगले तणनाशक आहे. आणि त्यासोबतच पेंडिमिथिलिन 38% SC हे पण तणनाशक, हे घटक असणारे तणनाशकचा सुद्धा आपण वापरू शकतो. पण FMCचे ऑथॉरिटी आणि पेंडिमिथिलिन हे घटक जर तुम्ही तण व्यवस्थापनात वापरत असाल तर तुरी ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला वापरायचे नाही. जर तुमची सोयाबीनमध्ये तूर आहे तर हे घटक टाळायचे आहे आणि वापरायचे आहे. तर अशा प्रकारे उगवणपूर्व तणनाशकमध्ये आपण हे 3 घटकमधून एक वापरू शकतो. त्याच्या स्ट्रॉंग आर्म हे तुरीमध्ये पण वापरू शकतो. आणि जे बाकीचे FMC ऑथॉरिटी आणि पेंडिमिथिलिन जे डोस सुपरमध्ये पण बघायला मिळते. आपल्याला तूर नसेल तर सोयाबीनमध्ये वापर करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक वापरताना, उगवणपूर्व तणनाशक वापरताना आपल्याला चांगल्या प्रकारचा ओलावा जमिनीत पाहिजे. म्हणून शेतकरी मित्रांनो, 100 मिली ते 150 मिली पाऊस 100 मिली ते 150 मिली पाऊस झाल्यानंतर आपल्याला सोयाबीनची लागवड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण तण व्यवस्थापन उगवणपूर्वमध्ये करू शकतो. शेतकरी मित्रांनो, उगवण पश्चातमध्ये खूप सारे तणनाशक येते, पण आपल्याला फसायचं नाही. चांगल्या क्वालिटीचे चांगले तणनाशक आपल्याला वापरायचे आहे. चांगल्या तणनाशकमध्ये पोस्ट इमर्जनमध्ये आपल्याला अदामाचे अजील, ODC, शाकेद यांसारखे चांगले तणनाशक वापरायचे आहे. याचा रिझल्ट शेतकरी मित्रांनो उत्तम आहे सोयाबीनमध्ये तण व्यवस्थापन करताना. तर अशा प्रकारे आपल्याला सोयाबीनमध्ये पण तण व्यवस्थापन करायचे आहे. तर मित्रांनो, आपण सर्व घटक बघितले. लागवड करण्याआधी आपल्याला जी समस्या येते ते सर्व घटक बघितले. तण व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पेरणी कधी करावी, पेरणी कशा प्रकारे करावी, तसेच बीज प्रक्रिया कोणती करावी आणि जमिनीची निवड कशा प्रकारे करावी सोयाबीन लागवड करताना, हे सर्व घटक आपण बघितले आहे शेतकरी मित्रांनो.
आणि फवारणी व्यवस्थापन तसेच समोरचे व्यवस्थापन संपूर्ण तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल। म्हणून शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर बनून राहा, योग्य माहिती मिळत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजेच त्यांना पण सोयाबीन व्यवस्थापन कशाप्रकारे करावे हे समजून येईल। आणि शेतकरी मित्रांनो, या चॅनलला अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।